नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण ग्रेट लाईफ ग्रेट बिझनेस याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर अजय शेष. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर अजय शेष MBBS MD PhD आहेत आणि ते पॅथॉलॉजिस्ट सुद्धा आहेत. तसंच अजय या भारत प्रकल्पाचे संस्थापक आहेत. 3 वेळा गिनीज विश्व रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद झाली आहे. तर 2017 यूथ आयकॉन ऑफ इंडिया छत्तीसगड भूषण सन्मान, महाराष्ट्र मंडळ जीवन गौरव पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालाय. त्याचबरोबर लाईफ चॅम्पियन्स इकोसिस्टम ऑल इंडिया ग्रुपचे ते संस्थापक असून SME लघु आणि मध्यम उद्योगाचं ऑटोमेशन एक्सपर्ट आणि ट्रेनर सुद्धा ते आहेत. खरं तर आज ज्या तरुणांना किंवा भावी उद्योजकांना व्यवसाय करायचा आहे त्यांना तुम्ही मार्गदर्शन करणार आहात. जे भावी उद्योजक आहेत त्यांनी सगळ्यात आधी कोणता व्यवसाय किंवा कोणता विषय निवडावा आणि त्यामागे तुम्ही त्यांना काय सांगता? ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांना वेगळ्या ठिकाणून वेगवेगळे सल्ला मिळते की याच्यात पैसा आहे, याच्यामध्ये सक्सेस जास्त आहे, किंवा दुसरे लोकांचे एक्झाम्पल्स दिले जातात की पहा त्यांनी तो धंदा घेतला तर त्याच्यात त्याला यश मिळालं, हे मिळालं. सगळेच धंदे चांगले आहेत आणि कोणत्याही धंद्यात तुम्हाला यश मिळू शकतं. तर तुम्ही कोणता धंदा घ्यायचा याच्यासाठी जे लोक ज्यांना बिझनेस सुरू करायचा आहे त्यांना मी सल्ला देतो की हे 4 कंडिशन्स जे मी तुम्हाला सांगतोय, हे 4 कंडिशन्स जिथे तुमच्यासाठी स्पेसिफिक तुमच्यासाठी फुलफिल होतात तो धंदा तुम्ही निवडला पाहिजे. सगळ्यात पहिले तर असं आहे की त्या धंद्यात तुम्हाला मनापासून इंटरेस्ट असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी आपलाच उदाहरण घेतलं तर मी पेशाने मी पॅथॉलॉजिस्ट आहे, पण मला ज्याच्यामध्ये खरोखरच आवड आणि माझ्या जीवनाचं लक्ष ज्याच्यात मिळालं तो होता ट्रेनिंगचा काम आणि हे मार्गदर्शनाचं काम. तर सगळ्यात पहिले तुम्हाला मनापासून त्याच्यात इंटरेस्ट आणि पॅशन असला पाहिजे. मग तो धंदा तुम्हाला जो समजा इलेक्ट्रॉनिक रिपेअरीचा किंवा इलेक्ट्रॉनिक सॉफ्टवेअर क्रिएशनचा आहे तोच का ना असो. तर पैसा आहे किंवा कोणी दुसरं सक्सेसफुल झालं हा पहिली त्याची रिक्वायरमेंट नको. आतपासून त्याच्यात आवड असणे. नंबर 2, दुसरं जे खूप जरुरी गोष्ट ही आहे की त्यांनी जगाचं भलं झालं पाहिजे. म्हणजे असं काही त्याच्यात हे नको की ज्यांनी लोकांना ॲडिक्शन्स होतील किंवा ज्यांनी लोकांचा शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म मध्ये नुकसान होईल. जगाची गरज ते असणं पाहिजे, लोकांचं भलं झालं पाहिजे. तिसरा, त्यांनी पैसा बनला पाहिजे. म्हणजे नुसतं पॅशन असून पण जर त्याच्यामध्ये जर लोकांनी तुम्हाला पे नाही केलं, लोकांनी जर तुम्हाला पेमेंट नाही केलं किंवा तुम्ही जर स्वतःला असं मार्केट नाही केलं की ज्यांनी लोक तुम्हाला पे करतील. कारण की एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की उद्योग जगत आहे, जर तुम्हाला त्यांनी अर्थप्राप्ती नाही झाली तर कोणतेही पॅशन किंवा कोणतेही इंटरेस्ट ते टिकून राहू शकत नाही. आणि नंबर 4, चौथं हे की त्याच्यामध्ये तुम्ही सफिशियंट ट्रेनिंग घेऊन खरोखरच त्याच्यात तुम्ही जे आहे उस्ताद लेवलवर किंवा त्यांनी त्याच्यामध्ये तुम्ही खरोखरच खूप चांगले असले पाहिजे. फर्दर ट्रेनिंग तुमची असली पाहिजे. सो जर मी इंग्लिश आणि हिंदी मराठी मिक्स करून जर तुम्हाला सांगितलं, नंबर 1 आपला मनापासून त्याच्यात इंटरेस्ट असला पाहिजे. नंबर 2 त्यांनी काही जगाचं भलं झालं पाहिजे. नंबर 3 त्याच्यासाठी तुम्हाला सफिशियंट अर्थप्राप्ती झाली पाहिजे. आणि चौथी त्याच्यामध्ये तुम्ही इतकी ट्रेनिंग घेतली पाहिजे की त्याच्यात तुम्ही वर्ल्ड क्लास आहात. आणि तो जर धंदा तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट होईल. तो धंदा जो आहे तो फोटोग्राफीचाही असू शकतो, तो धंदा कॅमेरा रिपेअरीचाही असू शकतो, तो धंदा माझ्यासारखं जसं कोणी आहे पब्लिक स्पीकिंगचा धंदा तो सुद्धा असू शकतो. तर तुम्ही आपल्या मनाच्या आतून जे तुम्हाला उत्तर मिळेल तो धंदा तुमच्यासाठी बेस्ट राहील. अगदीच जसं तुम्ही आता सांगितलं की व्यवसाय सिलेक्ट करण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मात्र आपण बघतो की एखादा व्यक्ती किंवा उद्योजक 100% क्षमतेने एखादा उद्योग सुरू करतो आणि काही वेळानंतर 90% पर्यंत त्याला ग्रोथही मिळते, मात्र तो तिथे स्थिर होतो, पुढे जात नाही, ज्या ठिकाणी आहे तिथेच थांबतो. नेमकं असं का होतं? याचे 2 मुख्य कारण असतात की धंदा एक लेवलवर जाऊन खालवतो किंवा स्थिर तेवढाच असतो. सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट जी आहे जी कोणत्याही धंद्यात, तो इवन चॅरिटी पण जरी असली तरी पण सगळ्यात पहिला मुद्दा आहे की फायनान्शियल मॅनेजमेंट, अकाउंट्स मॅनेजमेंट. जे पैसे जे येतात, पैसे जे आपण खर्च करतो त्याचा मिसमॅनेजमेंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग.
तो पैशाचा मिसमॅनेजमेंट करायला नको. जसे आपल्याला कोणताही आपण धंदा सुरू केला, लोन घेऊन सुरू केलेला असला किंवा आपण आपल्या घराची पुंजी लावून लावून भांडवल लावून जर काही आपण धंदा सुरू केलेला असला, तर पैशाची बरोबर मोजमाप आणि पैशाचं बरोबर मॅनेजमेंट हा एक खूप महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. आणि त्याच्यासाठी आपण कोणत्या तरी इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट किंवा सीए किंवा कोणत्या फायनान्शियल एक्सपर्टची मदत जरूर घेतली पाहिजे. नाहीतर जेव्हापर्यंत बिझनेस खूप नुकसानमध्ये चालला जातो तेव्हा आपल्याला कळतं आणि तेव्हा धंदा बंद करायची किंवा खूप टोन डाऊन आपल्याला करावाच लागतो. हा एक पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, पुष्कळ लोक त्यांचा धंदा चालतो, फायनान्शियल मॅनेजमेंट त्यांचं चांगलं असतं, पण एका लेवलवर जाऊन त्यांचा बिझनेस त्या एका लेवलच्या वर जात नाही. कशाला? त्याचं मुख्य रिझन आहे की आंतरप्रेन्युअरला असं वाटतं किंवा ज्यांनी धंदा सुरू केला त्याला असं वाटतं की सगळं मीच करावं किंवा माझ्यासारखं अजून कोण करू शकेल, म्हणून तो टीमचं निर्माण करत नाही. जर टीमचं निर्माण केला नाही आणि सगळं जर तुम्हीच केलं तर लक्षात ठेवा की तुम्ही एका दिवसात 10 तासाच्या वर काम करू शकत नाही. कोणी सुद्धा करू शकत नाही. तसं तर 8 तासपेक्षा वर कोणी काम करू शकत नाही इफेक्टिव्ह काम मी जे बोलतोय. पण चला, एक उद्योजक, एक बिझनेसमॅन, तो मेहनती व्यक्ती असतो, तर चला 10 तास. पण जर सगळं माझ्यावरच अवलंबून आहे, या त्या व्यक्तीवरच जर अवलंबून आहे आणि तो 10 तासाच्या वर काम करू शकत नाही, तर त्याचा धंदा पण त्या लेवलच्या वर जाऊ शकत नाही. आणि तुम्ही जर आपल्या शहरात जाऊन पाहिलं, तुम्हाला हजारो असे धंदे दिसतील जे एका लेवलवर आता वर वाढत नाही. कशाला? कारण की सगळ्या डिसिजन, सगळं काम, सगळं मुख्य जे धंद्याचा कंट्रोल आहे तो एका माणसाजवळ आहे. तो 10 तासाच्या वर काम करू शकत नाही, टीम तयार केली नाही, म्हणून तो धंदा एक लेवलच्या वर जातच नाही. तर हे दोन मुख्य कारण आहे. धंदा वर नाही जायचं कारण किंवा धंदा खालवल्याचं कारण. नंबर 1 फायनान्शियल मिसमॅनेजमेंट आणि नंबर 2 वन मॅन आर्मी. तुम्हाला एक चांगली कॅपेबल टीम तयार करावीच लागेल. आणि हे सगळं कसं करायचं हे मी आपल्या ट्रेनिंग्समध्ये आणि आपल्या वेगळे जे माझे कार्यक्रम होतात त्याच्यात मी उद्योजकांना सांगतो, ट्रेनिंग देतो. अगदीच. मात्र एखादा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी जसं तुम्ही आता काही पॉइंट सांगितले की या जर गोष्टी केल्या तर आपण पुढे जातोच, मात्र एक व्यवसाय डोळ्यासमोर ठेवला तर तो पुढे घेऊन जाण्यासाठी एक सारथी असतो आणि तो पुढे खेचण्यासाठी काही घोडे देखील असतात. आणि हे उदाहरण नेहमीच तुम्ही तुमच्या स्पीच मधून देत असतात. तर नेमकी ही संकल्पना काय आहे? हे 7 घोडेच का? त्याच्यापेक्षा जास्त का नाही किंवा त्याच्यापेक्षा कमी का नाही? तर ही तुमची नेमकी संकल्पना काय आहे? याचं मी खूप लांबलचक उत्तर देऊ शकतो, पण मी तुम्हाला सांगतो, याला म्हणतात 7 हॉर्सेस ऑफ बिझनेस. आपण साधारण भाषेत आपण म्हणतो 7 बिझनेसचे 7 घोडे. 7 हा नंबर भारतीय संस्कृतीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. 7 आसमान आपण म्हणतो, 7 समुंदर, सप्तपदी लग्नात असते, 7 रंग असतात, 7 सूर असतात. तर बाय कोइन्सिडन्स धंद्यातही हे 7 घोडे असतात. हे 7 घोडे कोणते असतात? नंबर 1 इज मार्केटिंग, नंबर 2 इज सेल्स, नंबर 3 इज फिनान्स अँड अकाउंटिंग, नंबर 4 ऑपरेशन्स, नंबर 5 आपले HR ह्युमन रिसोर्स, नंबर 6 R&D आणि नंबर 7 इज ॲडमिन. हे 7 घोडे असतात. आणि मी नेहमीच सांगतो, हे 7 घोडे जे आहेत हे तुमच्या बिझनेसच्या रथाला पुढे घेऊन जातात. तुमचा बिझनेस म्हणजे एक रथ. त्या रथला पुढे न्यायला हे 7 घोडे असतात, हे जे मी ज्याचे नाव सांगितलं. आणि बिझनेसमॅन कुठे बसतो? बिझनेसमॅन तो त्या रथाचा सारथी असतो. जसे कृष्ण भगवान होते ना त्या रथाचे सारथी. आपल्याला माहित आहे रथाचे किती घोडे असतात? 7 घोडे असतात. ते 7 घोड्यांचा सारथी, त्यांची लगाम त्याच्या हातात असते. आणि जेव्हा तो लगाम घेऊन बसला असतो, ते 7 घोडे असतात, तेव्हा बिझनेसचा रथ पुढे जातो. तर हे 7 घोडे कसे मॅनेज करायचे हे त्या सारथीला आलंच पाहिजे. तर म्हणून मी हे 7 घोडे नेहमीच लोकांना शिकवत असतो. तर तुमचा बिझनेस एक रथासारखा असतो. तर हे जर आपण संकल्पना जर डोक्यात ठेवली, आपल्याला समजेल की आपलं काम काय आणि घोड्यांचं काम काय. प्रॉब्लेम कुठे होतो, जो मी पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात पण मी सांगू शकलो असतो. जेव्हा बिझनेसमॅन स्वतः पण एक घोडाच बनून जातो आणि वर सारथी कोणी नसतो, तेव्हा तो बिझनेस कुठेही जातो, अनरेग्युलेटेड जातो आणि ग्रोथ एका पॉइंटवर थांबून जाते. म्हणून या रथाची संकल्पना नेहमीच लक्षात ठेवावी.
अगदीच सर, जसं तुम्ही सांगितलं एक भावी उद्योजक किंवा जे आता बिझनेस करतात आहेत, बिझनेस करताना कुठेतरी त्यांना अडथळा येतो आणि मग त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही जे मार्गदर्शन करतात किंवा तुम्ही जे मोटिवेशन देतात ते उपयोगात येतं. मात्र जे आता प्रेक्षक आपल्याला पाहतात आहेत, जसं तुम्ही म्हणतात ग्रेट लाईफ आणि ग्रेट बिझनेस, तर आज या कार्यक्रमांमध्ये येऊन ज्यांना मार्गदर्शन तुमच्याकडून हवंय किंवा तुम्हाला भेटायचंय, तर अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? सगळ्यात पहिले तर हे की या आता स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर्स दिसतात आहे आणि जे वेबसाईट्स वगैरे दिसतात आहेत ते त्याच्यावर तुम्ही माझ्याशी किंवा माझ्या टीमशी तुम्ही संपर्क साधू शकता. मी तुम्हाला एक बेसिक आयडिया देतो की आमचा जो लाईफ चॅम्पियन्स इकोसिस्टम आहे त्याच्यात कशा प्रकारे ट्रेनिंग दिल्या जाते. सगळ्यात पहिले एक 5 दिवसाचा आम्ही एक बेसिक कोर्स करतो आणि त्या 5 दिवसाच्या बेसिक कोर्समध्ये बिझनेस ऑटोमेट कसं करायचं, जसं मी 7 हॉर्सेस वगैरेचे एक्झाम्पल दिले, हे सगळे तुमच्या बिझनेससाठी कसे लागू होतात आणि त्याच्याशी रिलेटेड काय काय ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करावेच लागतील. बेसिक मिनिमम हे 5 डे कोर्समध्ये होतं. त्याच्यानंतर ह्या सगळ्या आयडियाज इम्प्लिमेंट करायचा एक वेगळा कोर्स असतो जो तुम्हाला लाईफ टाईम आमच्याबरोबर जुळायचा आहे. आणि माझ्या व्यतिरिक्त जे दुसरे मेंटॉर्स पण आहे त्यांच्याकडून जर तुम्हाला लाईफ लॉंग गायडन्स पाहिजे तर त्या लेवलवर पण तुम्ही आमच्याशी भेटू शकता. किंवा जे तुम्हाला असं आहे की मी आणि माझे जे को ट्रेनर्स आहेत त्यांनी फक्त आणि तुमच्या बरोबर आणि तुमच्या बिझनेसवरच काम करायचं, तर असेही वेगळे वेगळे ट्रेनिंग प्रोडक्ट्स आहेत. पण जुळायला सगळ्यात पहिले आणि जे कंपल्सरी एंट्री पॉइंट आहे तो 5 दिवसाचा बेसिक कोर्स आहे ॲट अ थ्रो अवे प्राइस. त्याच्यामध्ये आमचा बिझनेस इंटरेस्ट नाहीच, फक्त हे की लाईफ चॅम्पियन्स इकोसिस्टम आणि माझा हा उद्देश आहे की असे 10 लाख एंटरप्रेन्योर्स तयार करायचे ज्या भारताला एक विश्वशक्ती एक दिवस बनवतील. आणि म्हणून तुम्हाला जर आमच्याशी जुळायचं आहे तर या नंबरवर संपर्क करून तुम्हाला फक्त एवढं म्हणायचं आहे की तो 5 डेचा कोर्स कसा जॉईन करायचा आणि बाकी सगळं मग नंतर तुम्हाला कळेल. हा माझा विजन सुद्धा आहे. आणि तुम्हाला जर असं वाटतं की तुमच्या ओळखीचं कोणी आहे जो ज्याला यांनी बेनिफिट मिळू शकतं, माझ्याकडून बेनिफिट मिळू शकतं, त्यांना सुद्धा हा नंबर तुम्ही शेअर करू शकता. आणि मग बाकीचं काम माझं, मग तुम्हाला फिक्र करायची गरज नाही. अगदीच सर, आता सरांनी सांगितल्याप्रमाणे स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय त्या नंबरवर थेट तुम्ही संपर्क करू शकता आणि 5 दिवसांचा हा जो कोर्स आहे तो कोर्स देखील तुम्ही त्या कोर्सच्या माध्यमातून आणखीन माहिती घेऊ शकता. तर ग्रेट लाईफ आणि ग्रेट बिझनेस विषयीही आपण सरांकडून आणखीन माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकेली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकेली यशाची मध्ये आज आपण ग्रेट लाईफ ग्रेट बिझनेस याविषयी माहिती घेतोय. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की बिझनेस करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या आणि यासाठी तुम्ही देखील भावी उद्योजकांना मार्गदर्शन करतायत. मात्र बिझनेस कोणताही सुरू केला तरी देखील त्याची माहिती किंवा त्याचा अनुभव हा कधी संपत नसतो. आजीवन एखाद्याला शिकायचं असेल किंवा बिझनेस कोचिंग हवी असेल तर यासाठी देखील तुम्ही कशा पद्धतीने मदत करता? सगळ्यात पहिले ही गोष्ट आपल्याला शिकावी लागेल की आपल्याला शिकतच राहावं लागेल. याचे 2 मुख्य कारण आहेत. सगळ्यात पहिलं कारण हे आहे की कोविड नंतर पूर्ण दुनिया बदलली आहे आणि सगळ्यात जास्त काही बदललं आहे तर ती टेक्नॉलॉजीची दुनिया आणि बिझनेसची दुनिया सगळ्यात जास्त बदलली आहे. तुम्ही कुठेही जा तुम्हाला कळेल की कोविड नंतर ते आताचे बिझनेसचे रूल्स, मार्केटिंगचे रूल्स सगळे चेंज झाले आहेत. आणि अशा याच्यात आपल्या सहयोग्यांकडून किंवा जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडून शिकणं अत्यंत गरजेचं झालं आहे. आणि हे छोट्या उद्योजकांसाठी खूप चांगला अपॉर्च्युनिटी आहे. कशाला? कारण की आता छोटे प्लेयर्स, मोठे प्लेयर्स सगळे आता एका लाईनीत आले आहेत आणि आता ही रेस पुन्हा सुरू होणार आहे. आता कोणी मोठा प्लेयर तेवढा मोठा राहिला नाही आणि छोटा प्लेयर तेवढा छोटा राहिला नाही. तर आता हे जे सगळे एसएमई एंटरप्रेन्योर्सचे तुम्ही जे सगळे बिझनेसमॅन आहात, आता प्रॉपर कोचिंगने, आता प्रॉपर गायडन्सने हे आपल्याला ही रेस पुन्हा सुरू होते आणि याच्यात तुम्हाला खूपच चांगला चान्स आहे. जे मोठे प्लेयर्स आहेत त्यांना आपली पोझिशन मेंटेन करायला जे स्ट्रगल होत आहे ते तुम्हाला पुढे वाढायला खूप चांगला तुम्हाला वाव आहे जर तुम्ही ही शिकण्याची टेंडन्सी सुरू ठेवली किंवा आता जर सुरू केली तर. हा पहिला. दुसरा, शिकायचं नेमकं काय? आता शिकायचं हे आहे की आपल्या बिझनेसमध्ये टेक्नॉलॉजीला कसं यूज करायचं. तुमचा पुष्कळ बिझनेसमॅन मला म्हणतात की सर आमचा तो लोकल बिझनेस आहे, आम्हाला काय गरज इंटरनेटची. लोकल बिझनेसच सगळ्यात पहिले आता इंटरनेटने खाऊन टाकलाय. अमेझॉनने काय केलं, दुसऱ्या कंपनीने काय केलं, आता मला जास्त डिस्क्राईब करायची गरज नाही. लोकल बिझनेसच सगळ्यात पहिले जातो आहे.
तर तुम्हाला आपल्या बिझनेसला इंटरनेटवर न्यावंच लागेल. जर तुमचे प्रोडक्ट्स लोक येऊन घेऊन जातात तरी पण तुम्हाला मार्केटिंग आणि सेल्स ऍक्टिव्हिटी आणि ऍडव्हर्टायझिंग आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला इंटरनेटवरून सोशल मीडियावरून कसं प्रोजेक्ट करायचं, कारण की हे जर तुम्हाला आलं देन द होल वर्ल्ड कॅन बी ऑर ॲटलिस्ट द होल कंट्री कॅन बी युअर कस्टमर. तर आता कोणताही धंदा लोकल राहिला नाही. आता प्रत्येक धंदा ॲटलिस्ट मार्केटिंगसाठी इंटरनेट आणि ग्लोबल लेवलवर त्याला मार्केट कसं करायचं, स्क्रीनवर कसं यायचं, व्हिडिओचा कसं यूज करायचा, यूट्यूबचं कसं यूज करायचं हे शिकणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच मी सगळ्यांना सांगतो की तुमच्या फील्डमध्ये जी नॅशनल लेवलची कंपनी आहे त्यांची वेबसाईट्स स्टडी करा, त्यांचे यूट्यूब चॅनल, त्यांचा फेसबुक बिझनेस पेज जो आहे स्टडी करा, आणि हे तुम्हाला कळेल की मला आपल्या बिझनेससाठी हे कसं करावं, काय काय करायचं आहे, आणि हे तुम्ही पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप कशी घेऊ शकता हे लाईफ चॅम्पियन्स इकोसिस्टमच्या माध्यमाने आम्ही शिकवतो. तर जसं मी पहिलेही म्हटलं होतं, या कोणत्याही नंबरवर येऊन तुम्ही इंटरनेटवर बिझनेस कसं न्यायचं हे सुद्धा आमच्या एक्सपर्ट्स कडून तुम्ही शिकू शकता. तर पुन्हा एकदा मी समराईज करतो 2 पॉइंट्सवर. शिकणं सुरू असू द्या. नंबर 2, इंटरनेटवर आपल्या बिझनेसला कसं न्यायचं हे सुद्धा शिकणं अगदी गरजेचं आहे, आणि दोन्ही याच्यात आम्ही तुमची मदत करतो. अगदीच जसं तुम्ही म्हणालात की शिकणं हे खरं तर आजीवन सुरूच ठेवलं पाहिजे, आणि त्याचबरोबर छोट्या आणि मध्यम वर्गातील देखील उद्योजकांचा तुम्ही आता उल्लेख केला. तर ते छोटे व्यवसाय करतात किंवा जे मध्यम व्यावसायिक आहेत त्यांना तुम्ही कशा पद्धतीने मदत करतात की ते देखील त्यांचा बिझनेस ग्रो करू शकतात? ओके, हे आम्ही 3-4 वेगवेगळ्या तरीक्यांनी करतो. नंबर 1, आम्ही नॉलेज देतो, टूल्स देतो आणि माइंडसेट देतो. की सगळ्यात पहिले तर हा माइंडसेट, मी आता जेही बोलतोय ते काय बोलतोय, माइंडसेट. मी तर तुमचा धंदा पाहिला नाही, तुम्ही माझा धंदा पाहिला नाही, पण तरी तुम्ही इंटरेस्टने ऐकत आहात. कशाला? कारण की माइंडसेट जो मी तुम्हाला देतो आहे तो कोणत्याही धंद्यात तो लागू होतो. तो माइंडसेट, जसं हिंदीमध्ये म्हणतो सोच बदल गई तो सब बदल गया. तर ती सोच, तो माइंडसेट आम्ही तुम्हाला देतो, नॉलेज देतो आणि टूल्स देतो. गुगल शीट्स आहे, गुगल फॉर्म्स आहेत, ज्याला तुम्हाला फक्त फिल इन द ब्लँक्स करून तुमच्या बिझनेसचा सिस्टम तुम्ही बनवू शकता. नंबर 2, आम्ही तुम्हाला इम्प्लिमेंटेशन मध्ये मदत करतो की ते जो नॉलेज आहे तो आपल्या धंद्यामध्ये इम्प्लिमेंट कसं करायचं. तिसरा, आमचे जे वेगवेगळे एक्सपर्ट्स आहे आणि एक जो मास्टर माइंड आहे, तो मास्टर माइंड तुम्हाला मिळतो लाईफ लॉंग सपोर्टसाठी. की हे सगळं करताना जे डिफिकल्टीज येतात, त्याचा तुमचे जे क्वेश्चन्स मनात येतात त्या क्वेश्चन्सचा आन्सर तुम्हाला मिळाला पाहिजे. मॅक्झिमम ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये काय होतं, ट्रेनिंग प्रोग्राम संपला, तिथे जे विचारू शकलं ते विचारलं, त्याच्यानंतर मग काहीच झालं नाही, कोणी उत्तर द्यायला नाही. तर हे असायला नको, म्हणून आमचा पूर्ण मास्टरमाइंड ग्रुप आहे ज्याच्यामध्ये स्टुडंट्स आणि मल्टिपल एक्सपर्ट्स, ट्रेनर्स आहेत. तर तुम्हाला लाईफ लॉंग हँड होल्डिंग आणि सपोर्ट मिळतो. आणि चौथं, जर तुम्हाला असं वाटतं की नाही फक्त तुमच्याच बिझनेसवर काम करायचं आणि तुमच्याच बिझनेसवर शिकायचं, तर तुमच्याच बिझनेसवर आम्ही तुम्हाला शिकवायचं, तर हे सुद्धा आम्ही याच्यात करतो. त्या वेगळ्या वेगळ्या लेवल्सवर तुम्हाला आहे. मी ठीक आहे, तुम्ही आमचा ग्रुप, कोणताही ग्रुप तुम्ही जॉईन करा, परंतु जे 3 गोष्टी खूप जरुरी असतात सक्सेससाठी, लाईफ आणि बिझनेससाठी. नंबर 1, एक चांगला मेंटॉर किंवा गाईड असला पाहिजे. जर सचिन तेंडुलकरचा गाईड असू शकतो रमाकांत आचरेकर, जर शिवाजी महाराजांचे जे गाईड होते, जर भगवान श्रीरामचे महर्षी विश्वामित्र हे जे गाईड होते, तर तुम्ही आणि आम्हाला तर गाईडची गरज असतेच. तर एक चांगला मेंटॉर किंवा गाईड असणे. नंबर 2, एक चांगला मास्टर माइंडचा सदस्य होणे, ज्याच्यामध्ये सगळे आपल्यासारखे बिझनेसमॅन एक दुसऱ्याला हेल्प करतात. आणि तिसरं, कन्सिस्टन्सी. म्हणूनच आम्ही लाईफ लॉंग सपोर्ट देतो, कारण की कन्सिस्टन्सी जर असली तर तुमची एनर्जी कधी डाऊन होत नाही, आम्ही डाऊन होऊ देत नाही. त्या 3ही गोष्टी तुम्हाला मिळतील. हे सगळं लाईफ चॅम्पियन्स इकोसिस्टमच्या माध्यमाने आम्ही एक उद्योजकाला, बिझनेसमॅनला आम्ही मदत करतो. अगदीच. तर बिझनेससाठी नेमका कोणता सपोर्ट हवा तो संपूर्ण सपोर्ट तुम्ही देतायत. मात्र जिथे गोष्ट बिझनेसची निघते तिथे पूर्वीची शिक्षण पद्धती आणि आताची शिक्षण पद्धती बदललेली आहे, आणि आता खास बिझनेससाठी देखील बिझनेस मॅनेजमेंट हा कोर्स शिकवला जातो. मात्र जे व्यावसायिक आहेत किंवा जे बिझनेस करतायत ते नेहमी म्हणतात की MBA आम्ही करायला हवं का? तर तुम्हाला काय वाटतं, खरंच MBA उद्योजकांनी करायला हवं का? याचं पण मोठं उत्तर असू शकतं, पण मी एक सिंपल उत्तर देतो.
MBAचा मॅक्झिमम युनिव्हर्सिटीजमध्ये MBAचा जो कोर्स आहे तो त्यांच्यासाठी आहे ज्यांना एक मॅनेजर म्हणून एका बिझनेसमध्ये नोकरी करायची आहे, ते मोठ्या कंपनीमध्ये किंवा मीडियम कंपनीमध्ये नोकरी करायची आहे. मला पण पुष्कळ बिझनेसमॅन विचारतात, सर बिझनेस आम्हाला करायचा, आम्ही MBA करावं का? मी म्हणतो नाही. मी जे तुम्हाला सांगतोय किंवा जे बिझनेसचे जे बेसिक प्रिन्सिपल्स असतात ॲज अन इन्व्हेस्टर, की तुम्ही आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलं आहे, ते तुम्ही वेगळ्या वेगळ्या नेटवर्क्सच्या माध्यमाने शिका. पण MBA तुम्ही करा जर तुम्हाला बिझनेसमध्ये जॉब करायची, नोकरी करायची. तर जर तुम्ही उद्योजक आहात तर तुम्हाला काय सांगायचं, आणि जर तुम्ही एक स्टुडंट आहात तर तुम्हाला काय सांगायचं मी सांगतो. जर तुम्हाला नोकरी करायची असेल तर MBA करा, आणि जर तुम्ही बिझनेसमॅन असाल तर एक चांगल्या MBAला नोकरीवर ठेवा. तर बिझनेसमॅननी MBA करू नये, ठीक आहे, आणि ज्याला जॉब करायचा आहे त्यांनी MBA करावं असं मला वाटतं. अगदीच. तर खरं तर ग्रेट बिझनेस आणि ग्रेट लाईफसाठी नेमक्या कोणकोणत्या गोष्टी करायला हव्यात हे आज तुम्ही सांगितलेलं आहे. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतात, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. सर, खूप खूप धन्यवाद की आज तुम्ही त्या आलात आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.